नमस्कार, मांडवकर फॅमिली ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. प्रत्येक गृहिणीचे निम्म आयुष्य हे स्वयंपाकघरातच जाते, हो ना? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चहा, नाश्ता, डबा, दुपारचे जेवण, पुन्हा संध्याकाळचा चहा आणि रात्रीचे जेवण. या सगळ्यात आपल्याला बऱ्याचदा चिडचिड होते, वेळ कमी पडतो आणि काही गोष्टी बिघडल्या की मूडही खराब होतो. पण जर तुम्हाला काही सोप्या आणि भन्नाट ट्रिक माहीत असतील तर हेच अवघड काम अगदी सोपं डाव्या हाताचा मळ होईल. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत 30 अशा भन्नाट किचन टिप्स आणि ट्रिक्स ज्या प्रत्येक गृहिणीला माहीत असायलाच हव्या. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. हिरव्या मिरच्या जास्त दिवस ताज्या ठेवणे. मिरच्या आणल्यानंतर आपण त्या तशाच फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्या लवकर सडतात. मिरच्या जास्त दिवस टिकवण्यासाठी सगळ्यात आधी त्यांच्या मागची देठं काढून टाका. त्यानंतर एक एअरटाईट डब्यात खाली टिश्यू पेपर ठेवा. त्यावर मिरच्या ठेवा आणि पुन्हा वरून टिश्यू पेपर लावून डबा बंद करा. मिरच्या महिनाभर अजिबात खराब होणार नाहीत. कोथिंबीर सडण्यापासून वाचवा. कोथिंबीर स्वच्छ निवडून घ्या. लक्षात ठेवा ती धुवायची नाही. निवडलेली कोथिंबीर एका कागदावर पसरवून त्यातील ओलसरपणा पूर्णपणे घालवून घ्या. मग एका प्लॅस्टिकच्या डब्यात टिश्यू पेपर ठेवून त्यात कोथिंबीर भरून ठेवावी. कोथिंबीर 15 ते 20 दिवस ताजी राहते. आल्याची पेस्ट वर्षभर टिकवणे. आले लसूण पेस्ट आपण रोज वापरतो. ही पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती वाटताना त्यात पाणी अजिबात घालू नका. वाटतानाच त्यात थोडे तेल, 1 चमचा मीठ टाका. यामुळे ही पेस्ट फ्रीजमध्ये 3 महिने आणि फ्रीझरमध्ये वर्षभर छान राहते. लिंबाचा रस जास्त काढण्यासाठी ट्रिक. कधीकधी लिंबू खूप कडक असतात आणि रस निघत नाही. अशा वेळी लिंबू कापण्यापूर्वी ते कोमट पाण्यात 5 ते 10 मिनिटे ठेवून द्या किंवा ओट्यावर हाताने थोडे दाबून रोल करा. यामुळे लिंबू मऊ होते आणि रस दुप्पट निघतो. रव्याला कीड लागण्यापासून रोखणे. बाजारातून रवा आणला की तो तसाच ठेवल्यास त्यास लवकर जाळी किंवा किडे लागतात. रवा आणल्या आणल्या गॅस मंद करून 2 ते 3 मिनिटं कोरडाच भाजून घ्या आणि थंड झाल्यावर डब्यात भरा. रवा वर्षभर छान राहील. सुक्या मेव्याला कीड न लागणे. काजू, बदाम, पिस्ते जास्त दिवस उघडे राहिले की त्यांना बुरशी किंवा कीड लागते. सुका मेवा नेहमी काचेच्या एअरटाईट बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावा. यामुळे तो वर्षभर कडक आणि ताजे राहतात. साखर आणि मुंग्यांचे शत्रुत्व. साखरेच्या डब्यात मुंग्या होणे ही अगदी सामान्य समस्या आहे. यावर सोपा उपाय म्हणजे साखरेच्या डब्यात 4-5 लवंगा टाकून ठेवा. लवंगांच्या उग्र वासाने मुंग्या साखरेला आसपासही भटकणार नाहीत. बटाटे आणि कांदे एकत्र ठेवू नका. अनेक जण एकाच टोपलीत कांदे आणि बटाटे एकत्र ठेवतात, पण कांद्यामधून एक गॅस बाहेर पडतो. यामुळे बटाटे लवकर सडतात किंवा त्यांना मोड येतात. म्हणून कांदे आणि बटाटे नेहमी वेगवेगळ्या टोपलीत ठेवा. कढीपत्ता सुकण्यापासून वाचवा. कढीपत्ता आणल्यावर तो धुवून पूर्ण कोरडा करा. मग त्याची पाने डहाळीपासून वेगळी करून एका काचेच्या बरणीत फ्रीजमध्ये ठेवा. कढीपत्त्याचा सुवास आणि रंग महिनाभर तसाच राहतो. डाळींना कीड लागण्यापासून वाचवणे. तुरीची, मुगाची किंवा उडदाची डाळ साठवून ठेवताना त्यात 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या किंवा थोडे मोहरीचे तेल चोळून ठेवा. यामुळे डाळींना वर्षभर पांढरी कीड किंवा जाळी लागणार नाही. मऊ आणि लुसलुशीत चपात्या. जर तुमच्या चपात्या कडक होत असतील तर कणिक मळताना त्यात पाण्याऐवजी कोमट दूध वापरा किंवा अर्धे पाणी आणि अर्धे दूध वापरा. कणिक मळल्यावर त्यावर थोडे तेल लावून 15 मिनिटे ओल्या कपड्याने झाकून ठेवा. चपात्या रात्रीपर्यंत मऊ राहतील. भाजीला छान तरी किंवा तेल आणण्यासाठी भाजीला हॉटेलसारखी छान लाल तरी हवी असेल तर मसाला भाजताना त्यात चिमूटभर साखर टाका. साखरेचे कॅरमलायझेशन होते आणि भाजीचा रंग व तरी दोन्ही अप्रतिम येतात. चवदार आणि पांढरा शुभ्र भात. भात शिजवताना तो मोकळा आणि पांढरा शुभ्र होण्यासाठी पाण्यात लिंबाच्या रसाचे 4-5 थेंब आणि 1 चमचा तूप टाका. भाताचा प्रत्येक दाणा वेगळा आणि मऊ होईल. पुऱ्या तेलकट न होण्यासाठी ट्रिक. पुऱ्या तळताना त्या खूप तेल शोषून घेतात.
यासाठी कणिक मळताना त्यात 1 चमचा रवा टाका. तसेच पुऱ्या लाटून झाल्यावर तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे पुऱ्या कमी तेल शोषून घेतात आणि छान कुरकुरीत होतात. उसळीचे कडधान्य झटपट शिजवणे. कधीकधी आपण मोड आलेली मटकी किंवा चणे भिजवायला विसरतो. अशा वेळी कडक उकळत्या पाण्यात कडधान्य टाकून 1 तास झाकण ठेवून द्या. कडधान्ये छान भिजतील. तसेच शिजवताना त्यात चिमूटभर खाण्याचा सोडा टाका. ते पटकन शिजतील. ग्रेव्ही घट्ट आणि चवदार बनवणे. जर कोणत्याही भाजीची रस्सा किंवा ग्रेव्ही पातळ झाली असेल तर त्यात थोडे काजूचे पीठ किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट किंवा बेसन थोडे भाजून टाका. भाजीला हॉटेलसारखा घट्टपणा आणि चव येईल. पनीर मऊ ठेवण्याची गुपित ट्रिक. पनीर फ्राय केल्यावर ते रबरासारखे कडक होते. पनीर मऊ राहण्यासाठी ते तळल्याबरोबर लगेचच हलक्या कोमट पाण्यात 5 मिनिटांसाठी टाकून ठेवा. पनीर कापसासारखे मऊ राहील. दही लवकर आणि घट्ट लागण्यासाठी. हिवाळ्यात दही लवकर लागत नाही. अशा वेळी ज्या दुधात विरजण लावले आहे तो डबा गव्हाच्या डब्याच्या म्हणजेच कणकेच्या आत दाबून ठेवा. गव्हाच्या उबदारपणामुळे दही 4-5 तासात घट्ट जमते. कांदा कापताना डोळ्यात पाणी न येणे. कांदा कापताना डोळ्यात पाणी येणे ही एक मोठी समस्या आहे. कांदा कापण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा किंवा त्याचे 2 तुकडे करून पाण्यात टाकून ठेवा. डोळ्यात पाणी अजिबात येणार नाही. पुरी किंवा पराठ्याचे सारण बाहेर न येणे. बटाटा किंवा पुरणपोळीचे सारण बनवताना ते पातळ झाले तर पराठा लाटताना फाटतो. अशा वेळी बटाट्याच्या सारणात 1 ते 2 चमचे पोह्यांची पावडर किंवा ब्रेड क्रम्स टाका. सारण घट्ट होईल. मिक्सरचे भांडे आणि ब्लेड स्वच्छ करणे. मिक्सरचे भांडे आतून काळे पडले असेल किंवा त्याचे ब्लेड बोथट झाले असतील तर भांड्यात थोडे खडे मीठ टाकून 1 मिनिट फिरवा. ब्लेडची धार तीक्ष्ण होईल आणि भांडेही स्वच्छ होईल. कचऱ्याच्या डब्याची दुर्गंधी घालवणे. किचनमधील कचऱ्याच्या डब्यातून खूप दुर्गंधी येते. यासाठी डब्याच्या तळाशी वर्तमानपत्राचा कागद ठेवा आणि त्यावर 1 चमचा बेकिंग सोडा पसरवा. दुर्गंधी येणार नाही. गॅस शेगडीवरील चिकट डाग काढणे. गॅसवर तेल किंवा दुधाचे डाग पडले असतील तर त्यावर थोडे व्हिनेगर आणि बेकिंग सोडा टाकून 5 मिनिटे ठेवा. नंतर जुन्या टूथब्रशने घासून ओल्या कापडाने पुसून घ्या. गॅस नवासारखा चमकेल. तांब्या पितळेची भांडी चमकवणे. घरातील देव्हाऱ्यातील किंवा किचनमधील तांब्या पितळेची भांडी चमकवण्यासाठी महागड्या पावडरची गरज नाही. लिंबाच्या रसात थोडे मीठ मिक्स करा किंवा पिठी साखरे एवढी चिंच घेऊन भांडे घासा. भांडे लगेच सोनेरी चमकेल. चॉपिंग बोर्ड निर्जंतुक करणे. लाकडी किंवा प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड सतत वापरून काळा पडतो. यावर थोडे मीठ आणि लिंबू चोळा आणि 10 मिनिटांनी गरम पाण्याने धुवा. बोर्डवरील सगळे जंतू मरतील आणि डागही निघून जातील. नॉनस्टिक पॅनचे आयुष्य वाढवणे. नॉनस्टिक पॅन कधीही गरम असताना धुवू नका. यामुळे त्याचे कोटिंग खराब होते. पॅन पूर्ण थंड झाल्यानंतर मऊ स्पंज आणि लिक्विड सोपनेच धुवा. घासणीचा वापर कधीही करू नका. फ्रीजमधील दुर्गंधी दूर करणे. फ्रीज उघडल्यावर अनेकदा मसाल्यांचा किंवा भाज्यांचा संमिश्र वास येतो. हा वास घालवण्यासाठी फ्रीजच्या एका कोपऱ्यात अर्धे कापलेले लिंबू, एका वाटीत थोडा चहापत्तीचा चोथा ठेवून द्या. सगळा वास शोषला जाईल. स्टीलच्या नळांवरील पाण्याचे डाग काढणे. किचनच्या सिंकमधील स्टीलच्या नळांवर पांढरे डाग पडतात. या नळांवर थोडे टोमॅटो केचप लावा. 10 मिनिटे ठेवा आणि मग घासून टाका. डाग गायब होतील. घरातील मुंग्या आणि झुरळे पळवणे. किचनच्या ओट्यावर रात्री झोपण्यापूर्वी थोडे कापूर आणि पाण्याचे मिश्रण शिंपडा किंवा खडूने रेषा ओढा. झुरळे आणि मुंग्यांचा त्रास कायमचा बंद होईल. जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी सर्वात सोपी पद्धत. कधीकधी दूध किंवा भाजी जळल्यामुळे भांडे तळाशी पूर्ण काळे होते. अशा भांड्यात पाणी भरा. त्यात 2 चमचे बेकिंग सोडा आणि 1 चमचा कपडे धुवण्याची पावडर टाकून ते पाणी गॅसवर उकळवा. जळलेला भाग आपोआप सुटून वर येईल.
भांडे अगदी सहज स्वच्छ होईल. तर सख्यांनो, कशा वाटल्या तुम्हाला या 30 भन्नाट किचन टिप्स आणि ट्रिक्स? मला खात्री आहे की या टिप्स तुम्ही वापरून तुमच्या स्वयंपाकघरातील काम आता पूर्ण सोपे आणि आनंदाचे होणार आहे. तुम्हाला यातील कोणती टिप सर्वात जास्त आवडली? तुम्ही उद्यापासूनच कोणती टिप वापरणार आहात हे खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडते. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन आणि घरगुती व्हिडिओजसाठी आपल्या मांडवकर फॅमिली ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील घंटीचे बटन नक्की दाबा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला समजेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सुगरण राहा, आनंदी राहा आणि चविष्ट खात राहा. धन्यवाद. बाय बाय.